आपण एखाद्याला माफ केलंच पाहिजे आणि ते माफ करण्यात आपलाच फायदा आहे. एक तुम्हाला मी गोष्ट सांगते, त्या गोष्टीतून तुम्हाला कळन की आपला का फायदा आहे. जे आपल्याला छळतात, जे आपल्याला कधी कुणी शिवे दिलेला असतात, कधी कुणी आपल्याला आडवं बोललेलं असतंय, त्यांना तुम्ही माफ करून टाका, मोठ्या मनाने माफ करून टाका. त्याच्यात माफ करणाराचा फायदा आहे. तर तुम्हाला सांगते, एक असतात गुरु शिष्य. तर ते शिष्य गुरूंना विचारतोय, आपण एखाद्याला का माफ करायचं? त्याने आपल्याला एवढा त्रास दिलाय, त्याने आपल्याला इतकं वाईट बोललाय, तर आपण त्याला का माफ करून टाकायचं? तर गुरु काय करतात, एवढा मोठा दगड त्याच्या डोक्यावर देतात, शिष्याच्या डोक्यावर देतात आणि त्याला म्हणतात चाल आपल्याला जायचंय. तर चालत राहतो. थोडं चाललं की तो शिष्य खूप थकतो. गुरुला म्हणतो, एवढं वज्ज घेऊन कवरक चालायचंय मी अजून? तर गुरु म्हणतात चाल. तर तो अजून चालला की म्हणतो, आता मी खूप थकलो आहे. तर गुरु हसतात. तर गुरु म्हणतात चाल चाल. म्हणतो मी खूपच थकलोय. तर मग तो दगड, गुरु सांगतात त्याला, तसंच हा जसा तुझ्या डोक्यावर दगड आहे, तसा तो आपल्या मनावर दगड असतोय. कुणाचा तरी राग मनात ठेवणे, कुणाचा तरी दोष मनात ठेवणे, तर हा एक आपल्यावर बोज राहतो. आणि तो बोज तोपर्यंत राहतो जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला मनातून, त्या व्यक्तीचा राग आपल्या मनातून काढून नाही टाकत, तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीचा रागच राहतो. मग एकदा जर का त्याला माफ केलं का आपण बी फ्री होतो. एकदम हलका हलकं होतंय आपल्याला. खरंच तुम्हाला जर कोणाचा राग असला तर काढून बघा, तुम्हाला वाटन. लगे गुरु हसले, म्हटले आता लक्षात आलं, बोज घेऊन चलणं खूप कठीण असतंय. एकदा का बोज काढून टाकला की चलणं खूप सोपं होऊन जातंय. तसंच आयुष्याचं सुद्धा आहे. तर कुणा एकी दोष, राग, ईर्ष्या घेऊन चलणं खूप कठीण असतंय. ती जलन असू द्या, ईर्ष्या असू द्या, नाही तर राग असू द्या, ते घेऊन चालायचं म्हटलं की जड असतं. आणि कुणावर काही जलन नाही, कुणासाठी ईर्ष्या नाही, एकदम मोकळं मोकळं चालणं खूप सोपं असतंय. त्याच्यामुळं असं मोकळं जगून बघा तुम्ही, खूप आनंदात राहता. दुःखी तुम्हाला वाटणारच नाही कधी. एकदम एकदम फ्री आणि हलकं. ओम साईराम. कसं वाटलं तुम्हाला हे वचन? खरंच कमेंटमध्ये सांगा. हे काय मी लिहिलेलं नाहीये, दुसऱ्याच आहे, पण मला आवडलं, मी तुम्हाला सांगितलं.